हथगड किल्ल्यावरती असे काही गुप्त ठिकाण जे तुम्ही कधी बघितलं पण नसेल. तळ्याच्या मधोमध खांब उभे करण्याचं कारण काय? किल्ल्यावरती असलेली ही खिडकी कशासाठी वापरली जायची? किल्ल्यावरती असलेली सर्वात मोठी गुफा 55 खिडक्या बांधण्याचं कारण काय? मुंबईवरून आलेलो इथे. तर इथं पुढे तुम्ही बघू शकता सप्तशृंगी देवीचं गड पण आहे, तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरती असलेला हा अद्भुत असा किल्ला. तर किल्ला बघण्यासाठी तुम्हाला पहिले तर नाशिक सुरत जाणाऱ्या कोणत्या पण बसमध्ये तुम्ही बसू शकता. ती बस तुम्हाला इथंपर्यंत पोहोचवेल. नाशिकपासून किल्ल्यापर्यंत अंतर साधारणपर्यंत 75 किलोमीटर आहे आणि आपला रूट राहणार आहे तो नाशिक ते दिंडोरी, वणी आणि त्याच्यानंतर बोरगाव आणि त्याच्यानंतर हथगड किल्ला असा हा आपला रूट राहणार आहे. पहिले तर मी नाशिकमधून बसमध्ये बसलो आणि आपला प्रवास सुरू केला आणि बसमध्ये तुम्ही बघू शकता किती अशी गर्दी आहे आणि मी सरळ पोहोचलो बोरगावला. पोहोचल्यावर मी बाईकवरून सरळ निघालो हथगड किल्ल्याकडे. बोरगावपासून थोडंसं पुढं आल्यावर इथं पेट्रोल पंप आहे, तिथं आपण पेट्रोल भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे निघणार आहे. समोर किती सुंदर आपल्याला नजारा दिसू राहिला आहे हथगड किल्ल्याचा. हथगड किल्ल्याच्या थोड्याशा खाल्ल्या साईडला तुम्हाला हॉटेल बघायला मिळतील. इथे तुमची राहायची जेवणाची पूर्णपणे सोयी होईल असं इथं हॉटेलही आहेत. आपण पोहोचलो आता किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथून आपला प्रवास सुरू करू. आताच आपण इथून पुढे निघलो. इथं जाण्यासाठी रस्ता बंद केलेला आहे, त्याच्यामुळं गाडी इकडच्या साईडने यायला रस्ता आहे. तर आपण आता पुढे निघू. किल्ल्यावरती आल्यावर तुम्हाला पार्किंगची सोय मिळणार नाही, तर तुम्हाला अशीच गाडी इथं लावावी लागेल. तर किल्ला चढायला नाही का असा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर गाडीने नाही का इथपर्यंत येता येतं आणि इकडं गाड्या वगैरे लावता येतात आणि त्याच्यानंतर इथून चढायला सुरुवात होते. तर मी आता खालच्या साईडने आता चढायला सुरुवात करणार आहे इथून. तर किल्ल्यावरती थोडंसं वरती चढून आल्यावरती नाही का इथं वरल्या साईडला खडकामध्ये पाण्याची म्हणजे टाकी म्हणजे याच्यासारखं तळ्यासारखं कोरेल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी बघू शकता. जे पावसाळ्यात पाणी वरून किल्ल्यावरून पडतं ना हे याच्यामध्ये साठवलं जाते आणि त्याचा उपसा नाही होत, त्याच्यामुळे पाण्याचा कलर असा आहे. चला तर आपण आता खाली उतरणार आहे आणि पुढे जाणार आहे. तर मित्रांनो थोडंसं वरती चढून आल्यावरती इथं आपल्याला एक झेंडा लावलेला दिसतो आणि त्याच्याच वरती खडकामध्ये हनुमानाची मूर्ती आहे, म्हणजे हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे. तर थोडंसं वरती आलं ना का इथं आपल्याला एक गुहा दिसते, त्याच्यामध्ये बघू शकता किती अशी मोकळी जागा आहे. तर किल्ल्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला आल्यावर तुम्हाला इथे एक शिल्प कोरलेले दिसेल. या शिल्पाला म्हणतात शरभ शिल्प आणि त्याला शेंदूर वगैरे लावलेला आहे आणि याच्या खाली पण तुम्हाला दगडावरती शिल्प लिहिलेलं दिसेल. आणि इथं समोर आल्यावरती असं वाटतंय का इथून पुढे रस्ता नाही, पण थोडासा असं साईडने जायला रस्ता. तर मित्रांनो थोडंसं वरती आलं ना इथं जो मध्ये जायचा रस्ता आहे त्याच्याच वरल्या साईडला आपल्याला किल्ल्याच्या तिथं खिडकी दिसते. जर त्या काळामध्ये कोणी जर खालून हल्ला वगैरे करणार असेल तर वरती तिथं जो माणूस असायचा त्याला खालच्या सर्व गोष्टी दिसायच्या. तर किल्ल्याच्या थोडंसं मध्ये आलं ना इथं आपल्या दगडावरती गणपतीचे शिल्प कोरलेलं दिसेल आणि त्याच्याच शेजारी इकडं पूर्ण असे गुफा सारखे आहे. तर आपण आता थोडंसं मध्ये जाऊन बघू किती अशी जागा आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो अशी गुफा आहे आणि इथं अजून खाली भरपूर अशी जागा आहे. खाली अंधार असल्यामुळे आपण काही तिकडे उतरणार नाही आणि जो वरती रस्ता निघतो ना तो इथून निघतो. आपण आता इथूनच वरती जाऊ. तर इथून नाही का असा चढायला रस्ता आहे आणि तिकडनं हा रस्ता इथून निघतोय. जो हा मेन रस्ता आहे ना त्याच्याच वरती थोडंसं इथं हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे. चला तर आपण आता टुरिस्ट आहेत त्यांना काहीतरी विचारू. रुक जाओ 2 मिनट दोस्तों. कहाँ से हो आप? हम है राजकोट, गुजरात से है पूरा टीम है हम. हाँ क्या? कब आए थे आप?
हम तो यहाँ पे 1 घंटे पहले ही, वरना तो कल से आ रहा है कल से है सापुतारा घूमने। तो कैसा लगा आपका महाराष्ट्र का ये किला? जय महाराष्ट्र। बढ़िया। अभी तो सरकार भी बन गई है। सरकार वो बनी है, लेकिन किला कैसा लगा? मैं किला तो अच्छा है, लेकिन किला को मेंटेन कराओ। हाँ। किला को मेंटेन करना जरूरी है। और तर मित्रांनो, आपण बघितलं जे गुजरातचे टुरिस्ट आले ते आपल्या सोबत 2 शब्द बोलले आणि आपण आता वरती निघू. वरती आल्यावरती नाही का असा रस्ता आहे आणि खाली पण तुम्ही बघू शकता कसा रस्ता आहे. गेट बघा पूर्ण तोडेल आहे. तर बघू शकता असा दगडामध्ये कोरलेला हा किल्ला आहे. किती अशा मोठ्या मोठ्या दगडा कापून त्याच्यामध्ये रस्ता बनवलेला आहे. पहिले आपण आता किल्ल्याच्या मागल्या साईडला जाऊ. इथून आपल्याला सापुताराचा व्ह्यू पूर्ण असा मोकळा दिसेल. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या थोड्याशा वरच्या भागावरती आहे आणि आपल्या खाल्ल्या साईडला इथं हदगड गाव आहे आणि हदगड गावाच्याच खाल्ल्या बाजूने बोरगाव आहे. बोरगावचा आपण बंधारा मोठा बघू शकता आणि त्याच्याच समोर जे आपल्याला दिसतं ते केम डोंगर आहे. तिथं महाशिवरात्रीला पण यात्रा भरते आणि दिवाळीला पण खूप मोठी अशी यात्रा भरते. तर इथून चढून निघाल्यावरती आपल्याला इथं एक मंदिर दिसतं आणि इकडं पूर्वेकडं बाकीचा किल्ला आहे आणि इकडच्या साईडला मागल्या साईडला पाणी आहे आणि त्याच्याच इकडल्या साईडला मला वाटतं मस्जिद काहीतरी इकडच्या साईडला आहे. तर आपण आता पहिले या साईडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर इकडून फिरून असं आणि त्याच्यानंतर तिकडल्या साईडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर इकडं वरती येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण तळ्याजवळ आहे. जो मागच्या साईडला एक तळा आहे आणि किल्ल्यावरती असे अनेक तळे आहेत, ते आपण पुढं बघणारच आहे. हा एक त्याच्यातला एक छोटासा तळा आहे आणि पहिलं आपण जे चढतानीच एक बघितलं आहे. बघू शकता किती असा मोठा हा तळा आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला वरती आल्यावरती इकडं किल्ल्याच्या वरती खिडक्या बघायला मिळतील. इथून खाली काय चाललं आहे हे वरून किल्ल्याचे जे सैनिक होते ते बघायचे. अशा खिडक्या बांधायचं कारण एकच का, खालून शत्रूने हल्ला केला तर आपल्याला लागणार नाही ना, इकडून आपल्याला पूर्ण असं त्यांच्यावरती हल्ला करायला जमायचं. तर इथे आहे ती समाधी. मागल्या साईडने परिसर बघायला इथं मस्त असं उंच ठिकाण आहे. किल्ल्यावरती असा घाण कचरा बघून मला काही बरं नाही वाटलं, त्याच्यामुळे मी उचलून तो कचरा खाली फेकला. आणि किल्ल्याची उंची तुम्ही बघू शकता. इथून असा किती असा किल्ल्याचा कडा आहे. तर मित्रांनो, इथं एक मंदिर बांधलेलं आहे, अभिमान ग्रुप बारडोली. म्हणजे कोणीतरी आला असेल किल्ल्यावरती, काही त्यांना बघितलं असेल तर इथं त्यांनी मंदिर बांधलेलं आहे आणि इथं त्याची सावली पडते ना, इथं बसायला पण सोय आहे. दिसणारा हा सापुताऱ्याचा असा सुंदर असा घाट आणि पुढे दिसणारा हा सापुतारा, असा सुंदर नजारा. त्याच्यानंतर हदगड किल्ल्यावर असलेलं हे महादेवाचं मंदिर. तर मित्रांनो, इथं थोडंसं पुढं आलं ना, इथं पण आपल्याला एक तळा बघायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता मी आता पायऱ्याजवळ आहे आणि मध्ये जो तुम्ही खांब बघताय ना, त्या खांबावरती जे निशाण दिसतंय ना, ते पाण्याची पातळी चेक करण्यासाठी बांधलेलं आहे. म्हणजे त्या टायमात कसे किल्ल्यावरती नियोजन असायचं तुम्ही याच्यावरूनच समजू शकता. मित्रांनो, पिण्यासारखं पाणी नाही, पाण्याचा थोडासा वास येऊ राहिला आहे. आपल्याला वरून एकदम स्वच्छ पाणी दिसत असेल पण पाणी काही पिण्यायोग्य नाही. तर मित्रांनो, इथं नाही का किल्ल्यावरती पहिलं घरं असतील त्याचे तुम्ही हे अवशेष बघू शकता. इथं दगडा पडलेला आहेत, बघू शकता. अशा आयताकृती अशा दगड आहेत. किल्ल्यावरती असलेल्या या खड्ड्यांचा उपयोग धान्य कुटण्यासाठी केला जायचा. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता पूर्वी नाही का किल्ल्यांवरती त्या तोफा राहायच्या ना, त्यांचे तुम्ही निशाण पण इथं बघू शकता. हे आहे त्यांचे निशाण. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे हदगड गाव आहे आणि इकडच्या साईडला कळवणची हद्द सुरू होते. तर इथं पुढे तुम्ही बघू शकता सप्तशृंगी देवीचं गड पण आहे, तुम्ही बघू शकता. इथून काही एवढं समजणार नाही. समोर दिसणारं हे दृश्य आहे सातपुडा पर्वत रांगेतील हे डोंगर.
तर मित्रांनो इकडचा भाग आपण बघून झाला आहे. आपण आता तिकडं समोर जाऊ जिकडं झेंडा आहे आणि जो मेन पॉईंट आहे ना आपण आता तिकडे जाणार आहे. तर मित्रांनो किल्ल्यावरचा सगळा टॉपचा पॉईंट आहे आणि इथं झेंडा लावायची जागा आहे. म्हणजे इथं मोठा जो खांब दिसतोय ना त्याच्यावरती झेंडा लावतात. किल्ल्यावरती असे 5 कुंड आहेत आणि 3 विहिरी पण आहेत ते आपण बघितल्या. आणि आपण आता जिथं उभा आहे हे त्या काळातले बांधलेलं घर आहे. आपण आता त्याच्यामध्ये जाणार आहे. आपण आता मध्ये शिरलोय. मध्ये बघा पुढून दिसणारी एक खिडकी आहे आणि त्याच्यातून किती असा प्रकाश येतोय आणि खाली पूर्ण असा कचरा करेल आहे. किल्ल्यावरती असलेली ही विहीर काही एवढी दिसत नाही त्याच्यामुळं पूर्ण असे सेफ्टी इथं आहे. किल्ल्यावरून दिसणारा असा हा सुंदर असा नजारा आणि खाली असलेले हतगड गाव. तर किल्ल्यावरून बघू शकता किल्ल्यावरचा हा रस्ता आहे जो खालून वरती चढायला आहे आणि आपला किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे. आपण आता खाली उतरणार आहे इकडच्या साईडने. आपण आता खाली उतरलोय आणि इथून आपण आता लगेच निघणार आहे. तर इथून आपण आता जसं आलो होतो तसंच आपण आता परत फिरणार आहे आणि आपल्या घरी जाणार आहे. तर पुढला व्हिडिओ कुठला पाहिजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.